काय झालंय, आपल्या जिल्ह्यातले लोक, आपल्या भागातले लोक जाती जातीमध्ये अडकून बसल्यामुळे संत हे येत असतात आणि देवाला आणावं लागतं. देवाला काय करावं लागतं? आणावं लागतं. बाळासाहेब, देवाला आणावं लागतं. जीव जन्माला येतो त्याच्या पाठीमागचं कारण काय? बरोबर आहे. आगा कर्मी जय पुरावे, तै सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहाई का. म्हणजे कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. आजपर्यंत कुणाला कर्म चुकलंय का? नामा मनी कर्म रेखा देवादिका चुकेना. जाहीर बोलून कर्मे देता झोले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले. कर्म देता झोले, प्रयत्न करिता काही न चले, करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले. कर्म देता झोले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले. कर्म देता झोले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले. कर्मे देता झोले आणि प्रयत्न करिता काही न चले. प्रयत्न किती जरी केले तरी काहीच उपयोग होत नाही. कर्म जिकडं निहीन तिकडं गपचीप माणसाला जावं लागते का नाही जावं लागतं? हो, कसं जावं लागते का नाही? जिकडं कर्म निहीन तिकडं माणसाला जावं लागते. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगी. थोडक्यात माझ्याकडे लक्ष द्या, जीवाला जन्माला यावंच लागतं. संत येत असतात आपुलिया इच्छे करू गदारोळ, आणि भुकू सर्व काळ सर्व सुख. आणि देवाला आणि येला रूपा बळे, करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे. आणि येला रूपा बळे, करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे. आणि येला रूपा बळे आणि करोनी खळे हरिदासी. म्हणजे देवाला आणावं लागतं. देवाला काय करावं लागतं? आणावं लागतं. आणि देव कधी येतो तर त्याची मुख्य 3 कारण. मुख्य कारण किती? 3. देवाच्या अवतार कार्याची कारण 3 आहे आणि देव अवतार घेण्याचे प्रकार 6 आहेत. प्रकार किती? 6. कारण 3. आधी कारण सांगू का प्रकार सांगू? कसं करायचं? हा, काय कारण काय हे कळल्यावर माणूस पुढचं बोलता येते की, बरोबर आहे का नाही? पहिलं कारण आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आणि केला नारायणे अवतार. ऐकायला कसं सगळे लक्ष देऊ. आता आज जरा निमित्तच असते, आज ते वेगळं नसते. काही लक्षात आलं का नाही? देवानं जो अवतार धारण केला त्याच्या पाठीमागचं एकच कारण, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता. म्हणजे पवित्राणाय साधूना विनाशाय च दुष्टाम. आणि त्यातला शेवटचा तुकडा धर्म संस्थापनार्थाय आणि संभवामी युगे. धर्मराजा वयावतार घ्यायचे, आपल्या पाळीचे भक्त जन, आपल्या पाळीचे भक्त जन.
आपुल्या पाळीशी भक्त जना. नीट ऐकायला तर लक्ष आहे का माझ्याकडे? हो लक्ष आहे ना ऐकायला ना? काय झालंय टाइम झोपीचा आहे लक्षात त्यामुळं गांगावले जरा येडेऊन करू नका तर फ्रेश बसा इकडे लक्ष द्या. धर्माचं रक्षण करण्यासाठी बरोबर आहे का नाही देवानं अवतार धारण केला केला का नाही सांगा. हा म्हणजे धर्म सांभाळणं ही गोष्ट अति मोलाची. त्यामुळे एक लक्षात ठेवा सगळ्यांनी धर्मासाठी जगायला शिका. धर्मासाठी मी जरा स्पष्ट वक्ताय बरं का दिलीपराव स्पष्ट वक्ताय. माझा बऱ्याचदा राग येतो लोकाला पण माझं जी स्पष्ट आहे ती स्पष्ट आहे. काय झालंय आपल्या जिल्ह्यातले लोक आपल्या भागातले लोक जाती जातीमध्ये अडकून बसल्यामुळे आपल्या लोकांना धर्म विचारून गोळ्या घातल्यात ही गोष्ट लक्षात ठेवा. आपली मराठवाड्यात लोक जातीत अडकले ते त्या जातीचा ते त्या जातीचा जातीपातीमध्ये अडकत बसताल तर धर्म आपला कालांतरानं बुडालेला असेल. आज जम्बू मध्ये गोळ्या घातल्या तर उद्या आपल्यापर्यंत येऊन गोळ्या घालायला वेळ लागणार नाही. माझं बोलणं नाही पटत आपल्याला माहित नाही पण हे पटून घ्या. धर्मासाठी जगणं ही गोष्ट महत्वाची. धर्मासाठी जगणं. अरे जिथं बघायची नाही तिथं जात बघत नाही तुम्ही. जिथं बघायची तिथं जात बघा. जिथं बघायची तिथं बघा ना. आज कितीतरी लोक आहेत महाराज की लग्न प्रसंगाच्या सोयरिकीच्या टायमाला काय बघितली पाहिजे जात बघितली पाहिजे. तिथं 25% वर्ग असा या जगात की तिथं जातच बघत नाही. कोण्या जातीची जमती 25% लोकांना आज. पण महाराज आपल्याकडे जातीपातीत लोक अडकले. मी आपल्याला विनंती करीन हात जोडून की बाबा जातीमध्ये अडकून राहू नका. आणि आता ह्याच्या पलीकडे जाण्याची सुरुवात ही स्वतःपासून करायला शिका. स्वतःपासून करा. आपल्याला याच्यात बदल करायचा आहे. आपल्याला याच्यात पलीकडे जायचंय. झालं ते भरपूर झालं. आता तरी धर्मासाठी लढा. आज 15 ऑगस्टचा दिवस आहे बरोबर आहे नाही म्हणून आज मी आपल्याला विनंती करीन काही करा पण धर्मासाठी जगायला शिका ही माझी हातापाया पडून विनंती. अरे मुस्लिम धर्मामध्ये जर विचारलं तुम्ही त्यांना विचारा तुम्ही कोण आहेत ते म्हणते आम्ही मुसलमान आहेत. आम्ही कोण आहेत बोला ना. आता काय व्हायला लागलंय का आम्ही कोण आहेत म्हणतात मुसलमान आहेत. मुसलमान ही जात नाही हे डोक्यातून काढून टाका. मुसलमान हा त्यांचा धर्म आहे. मुसलमान हा काय त्यांचा धर्म आहे. धर्म आहे ते त्यांच्या धर्माचं नाव सांगतात. आणि आपल्याला तुम्ही कोण आम्ही वंजारी बरं हलके का भारी आम्ही गंगकडले तर खालके नाही तर भारी वरचे का खालचे म्हणते. तुम्ही आम्ही मराठा बरं 96 का 92 अरे काय उजळणी मोजायला का काय. बरं तुम्ही कोण आम्ही धनगर बरं हटकर का खुटेकर हे बघा ह्याच्यातच घोळ आहे सगळा. राग माझा हसू येते पण ही गोष्ट चुकीची का सांगा. मी भरत आम्ही दोघंच होतो. सोन्याच्या दुकानात गेलो होतो. तिथे गेल्यात नंतर एक जण माझ्याकडे आला. पुण्यातली गोष्ट आहे गाडगेच्या तिथली. मला माझ्याकडे आला म्हणला साठे आणि हे धोतर जरा ब्राह्मण का म्हटलं नाही हो ब्राह्मण नाही. बरं साठे म्हणलं मातंग का नाही म्हणलं आता आडनाव असल्यामुळं म्हणलं नाही अजिबात नाही. साठे म्हणले वंजारी का म्हणलं नाही वंजारी नाही. धनगर का म्हणलं मला नेमके तुम्ही आहात कोण मला माझी जात कोणती आहे माहित नाही पण माझा धर्म हिंदू आहे ही गोष्ट लक्षात. त्यामुळं गर्व शेक हो हम हिंदू है. जिथं जात बघायची तिथं बघा ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या सैन्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे मावळे होते. वंजारी समाजाचा लाड नावाचा एक मावळा छत्रपतींच्या सीमेमध्ये होता. त्याचा इतिहास चालू आहे मला काढायला तुम्हाला सांगण्यासाठी फक्त बरोबर आहे का नाही. सापडितोय मी पण ते सापडा नाही मला. अनेक साताऱ्या परिसरातला आहे तिकड मी तिकडून मागवली यादीच मागवली यांना आणि त्याच्यात ते इतिहास आहे. त्याचा लाड नावाचा एक मावळा होता छत्रपतींचा. न्हाव्याचा मावळा होता बरोबर आहे का नाही. अनेक जाती धर्माचे मावळे छत्रपतींच्या खऱ्यामध्ये सैन्यामध्ये होते. याचा अर्थ एक आहे दादा की आपण जातीमध्ये अडकून बसू नका. आपण धर्मासाठी जगायला शिका. नाही तर कालांतरानं गावात येऊन आपल्याला गोळ्या झाडल्या जातील ही गोष्ट लिहून ठेवा. माझा राग येईल पण आता ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. म्हणून आपण धर्माचं रक्षण करण्यासाठी खरं म्हणजे देवाचा अवतार आहे. एक सांगतो बरोबर आहे का नाही. तुकोबारायला जरी विचारलं तुम्ही इथं कशासाठी आलात तुकोबारायांनी जाहीर केलं काय पाखा
अंतरणे काम आणि बीज वाढवावे नाम, हेच आमचं काम आहे, दुसरं काहीही काम नाही. आणि देवाचंही अवतार घेण्याचं पहिलं कारण हेच आहे की धर्माचं पालन करणं. धर्म रक्षावया अवतार घेशी आणि आपुले पाळीशी भक्त जना, हे देवाचं पहिलं काम. आणि आता पैकी काम किती सांगितले? मुळात उद्धव महाराज सांगितले 3 काम सांगितले, त्यातलं एक सांगितलं. पहिलं सांगितलं काय? धर्माचं पालन, धर्माचं रक्षण करण्यासाठी एक काम. राहिले किती? किती काम राहिले? 2. ती 2 कोणते हे तुकोबारायांनी दुसऱ्या चरणात जाहीर केलं. भक्तारा के पाय पासी, भक्तारा के पाय पासी, भक्तारा के पाय पासी, भक्तारा के पाय सांगितलं असतं एकदा फ्रेश होते म्हणून म्हणलं. एरी चुलवून चालूच घ्यायचं का चहा एकदा? मग अशी फ्रेश बसा इकडे बघा. पहिलं काम धर्माचं रक्षण, दुसरं काम भक्तारा के पाया पाशी, आणि तिसरं काम आहे दुर्जनाशी संवारी. एवढेच 3 काम देव करणार, आल्या पावली निघून जाणार. देवाला दुसरं काही काम नाही, एवढे 3. आणि या 3 कामासाठी देवानं 6 प्रकारात अवतार धारण केले. किती प्रकारात? 6. अवतार कार्याचे प्रकार 6. आता बघा एक एक ऐका. पहिला प्रकार अंश अवतार, दुसरा अंशांश, तिसरा कला, चौथा आवेश, 5वा पूर्ण आणि 6वा परिपूर्ण. लक्ष द्यायला लागले. पहिला अवतार अंश. असं कसं आहे म्हणजे तुम्ही भागवतात आपल्याला त्यातलं काही मेळ लागत नाही एवढा म्हणून म्हणलं. आपल्याला महादेवाचं सांगा, आपलं नमः पार तसलं येते आपल्याला, बरोबर आहे का नाही? आपला शिवपुराणावर जोर आहे. लक्षात आलं का नाही? भागवतातलं दत्ता महाराजांनी एवढी सुंदर कथा केली आमच्या गावात. आमच्या गावातले लोक म्हणले एवढ्या दिवसात गौतम महाराजाच्या नंतर आम्हाला दत्ता महाराजाचीच कथा आवडली, एवढी सुंदर कथा केली. झलक बघणाऱ्या माणसं आमच्यासारखं नाचणं गाणं हे ती बघणाऱ्या लोकांना त्यांचं पटणार नाही, पण आम्हाला सुद्धा त्यांचं पटत होतं, हे विशेष आहे. म्हणजे श्लोका सहित एकदम सुंदर दत्ता महाराजांनी अतिशय सुंदर कथा केली. परत महाराज कधी रोज झोपणारे पण 5 दिवस हजर होते कथा ऐकायला. नाही म्हणले गोडच लागायला लागले, ऐकायला गोड लागते. कथा माहिती पण कानाला गोड लागलं की बरं वाटतंय जरा. दत्ता महाराजांनी अतिशय सुंदर आपल्या भागात एक विद्वान कथाकार तयार झाले दत्ता महाराज. लक्षात आलं का नाही? अतिशय समाधान वाटलं. महाराजांची प्रगतीही अजून हळूहळू हळूहळू होत आहे. मुद्दा एवढाच आहे की अंश अंश म्हणजे ममयोंशो जीवलोके जीवभूत सनातनः. भगवान म्हणून गेले गीतेत ममयोंशो जीवलोके म्हणजे तुम्ही आम्ही जेवढे बी आहोत आपण सगळे देवाचे अंश. आपण सगळे कोण आहे? सर्वा घटी राम देहा देही एक, म्हणजे आपण सगळेजण देवाचे अंश आहेत. तुका मन कैसे की कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुका मन कैसे की कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैसी कीव आणि कोठे जीव निराळा. कुठं जीव निराळा आहे? देव आणि जीव ही एकच आहे. म्हणजे तुम्ही आम्ही इकडे बघा माझ्याकडे, आपण सगळे कुणाचे अंश आहेत?
शिमग्याचे कसे कशाचे नुसतं बघा कुणाचे औषध आपण हा देवाचे आपण सगळेजण देवाचे अंश म्हणजे पहिला प्रकार अंश अवतार. आता बघा इकडं देवाचा पावसाला गाऊ माझी लई इच्छा होती की माझी बरोबर आहे का नाही माझी लई पावसाची एरी नाका कपडा तरी आजच्या दिवशी पाऊस असायला पाहिजे हो ती येतच नाही. कुठं खळ होतं का तुम्हाला कशाचं खळ लग्न होतं वाटतं तिथं वाटत त्याच्यामुळे उशीर झाला काय तुम्हाला म्हणलं का कीर्तन करायला लागला का काय दुसरं एखादं करून आलं या विठ्ठल थोडस लक्ष द्या म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येऊन जाईल. पहिला प्रकार अंश आता दुसरा प्रकार सांगतो अंशच पण अंशामध्ये विशेष अंश. समजा गावातला विशेष अंश सरपंच गावातला विशेष अंश कोण सरपंच तालुक्याचा विशेष अंश आमदार जिल्ह्याचा खासदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंश आहे ना शेवटी अंश अवतार विशेष आहे अंशात पण अंशात विशेष अंश माग अपात पोलीस पुढं दापात पोलीस वजन आहे ना. आणि देशाचा पंतप्रधान काय पंतप्रधान शिपाई असतो प्रधान म्हणजे शिपाई. देशाचा मालक राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू. लक्षात आलं का नाही बाई आहे देशाची मालक. आता लक्ष द्या पहिला प्रकार अंश दुसरा प्रकार अंशच पण अंशामध्ये विशेष अंश. दोन प्रकार. इकडे बघा पाऊस आहे काय नाही इकडे पाऊस यायला लागला इकडे बघा पुढे सरका थोडस जमलं तर पुढे सरकून घ्या. अंश अवतार पहिला दुसरा अंश तिसरा देवाचा अवतार कला. तिसरा प्रकार काय कला. किती देवानं कला केल्या देवाच्या अनेक कला आहेत महाराज. त्या काय कला वर्णन करण्यासारख्या आहेत का एवढ्या कला द्या त्याच्यासारखा कलाकार या जगात कुणीच नाही. लय कलाकार आहे. आता एवढी माणसं जग निर्माण केली एकासारखं आहे का बोला ना. जुळे असले तरी सारखे आहेत का जुळे तरी सारखे आहेत का नाही. एकाचं नाक चपटे तर एकाचं बसकं एकाचं लांब नाक आहे ना मिळ आहे का सांगा बरं महाराज. किती देवाच्या कला आहेत ह्या वेगवेगळ्या. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या या देवाच्या कला आहेत एवढ्या विशेष कला आहेत महाराज. अहो काय कला केली देवानं. देव पुत्र झाला. देव कोण झाला हे बरोबर कोण झाला देव पुत्र झाला. कवा झाला माहिती का तुम्हाला नाही तेव्हा तुम्ही कुठे गेलतात कुठे गेलतात शाळेत गेलतात का बस शाळेत गेलते ठीक आहे शाळेत गेलते. पुत्र झाला कधी ज्या वेळेला नामदेवराय औंड्याला आले आणि विसोबा क्षेत्राचा बोध झाला त्यावेळेला नामदेवरायाला खऱ्या अर्थानं गुरुचा बोध झालाय का नाही झाला हे ओळखण्यासाठी नामदेवराय भाकरी करायले देवपुत्र झाले. आणि पुत्र झाल्याच्या नंतर माझ्या लक्ष द्या रोटी घेऊन पळायला लागले नामदेवराय तुपाची वाटी देवा कोरड्या खाऊ नका तूप लावून खा. तेव्हा देव कोण झालते पुत्र झाला देव पुत्र. बरोबर देव डुक्कर झाला देव कोण झाला माहिती का तुम्हाला नाही तेव्हा मी शाळेतच गेलतात वाटतं बहुतेक बरोबर आहे का नाही. देव डुक्कर झाला वरहा रूप धरिले गाडे धर्म प्रताप धरली गाडे आणि पृथ्वी धरिली गाडे आणि पृथ्वी धरिली गाडे वरहा रूप धरिले गाडे आणि पृथ्वी धरिले गाडे आणि पृथ्वी धरिले गाडे आणि पृथ्वी धरिले गाडे. वरहा रूप धरिले गाढे आणि पृथ्वी धरिली दाडे. अहो वरहा रूप म्हणजे डुक्कर झाला आणि दाडेवर पृथ्वी धारण केली. ह्या देवाच्या काय दत्ता महाराज कला आहेत कला काय या बोला की कला आहेत कला. देव पुत्र झाला बरोबर कोण झाला पुत्र. देव डुक्कर झाला कोण झाला डुक्कर. आणि देव गाढव झाला गाढव कोण झाला देव हे तरी माहिती का नाही तेव्हा बी शाळातच गेलतात काय की बहुतेक बरोबर आहे का नाही. देव गाढव झाला. नाथ महाराज ज्या वेळेला पाण्याची कावड घेऊन काशीतून आले त्यावेळेला देव कोण झाला होता गाढव झाला होता. देव डुक्कर झाला देव पुत्र झाला देव गाढव झाला. आज देवाने एक स्पेशल अवतार धारण केले लुगड नावाचा माहिती का बाळासाहेब लुगड स्पेशल अवतार दिले लुगड नावाचा हे कुणाला माहित नाही स्पेशल अवतार आहे. लुगड घालता देव लुगड माहिती का तुम्हाला दत्ता महाराज तुम्हाला. कौरवे पंचाणी सभे माझी आणले कौरवे पंचाणी सभे माझी आणले कौरवे पंचाणी सभे
कैसी झाली माऊली. देव स्वतः लुगड झाला, सवेची लुगडी आपण झाला. ज्ञानोबराय म्हणतात स्वतः देवच लुगड झाला. कस काय? हे बघा, नेसायला वेळ लागतो का फेडायला वेळ लागतो? बरोबर आहे का नाही? नेसायला वेळ लागतो का फेडायला वेळ लागतो? अहो शेवटी नेसायला वेळ लागतो ना, फेडायला काय? बरोबर आहे का नाही? हा, हे दोतराचं नाही चाललं येड्या. ज्याला वाटलं काय फेडायला काढलं ठीक झालं, संपलं विषय. बरोबर आहे का नाही? नेसायला वेळ लागतो, फेडाय काय वेळ लागणार आहे सांगा? मग देवानं विचार केला, हिला जर एक लुगडं पुरवावा तर ती नेसायची कवा आणि काय कवा? त्याच्यापेक्षा देव स्वतःच लुगडं झाला. म्हणून गुरु ढोक महाराज एक हमेशा वाक्य सांगतात, ते म्हणले सारी ती नारी थी, या नारी ती सारी थी. ही शेवटपर्यंत कौरवला कळलं नाही. साडी द्रौपदी होती का द्रौपदीच साडी होती? कपडे शेवटी कापड कमीच पडलं असतं, स्वतः देवच लुगडं झाला. म्हणजे स्पेशल अवतार देवाचा लुगड नावाचा. किती झाले? कला झाल्या. काय झाल्या देवाच्या? कला. अनेक कला केल्या देवानं. कलाकार आहे देव. बघा, पहिला अंश, पहिला अंश, दुसरा अंश अंश, बोला अंश अंश, तिसरा प्रकार कला, तिसरा प्रकार कला, आणि चौथा प्रकार आवेश. चौथा काय? आवेश. कसला आवेश? त्याच्यासारखा रागीत अवतारच नाही. लय अवतार आहेत ना असे आवेशातले. परशुरामाचा अवतार आपल्याला माहिती, परशुराम. रेणुकीची कथा स्पेशल आहे परशुरामाचा. इथं माणसाली मिशा राहिल्या नाहीत. माणसाली मिशा नाही राहिल्या. परशुरामाच्या कुऱ्हाडीला मिशा होत्या. कशाला? कुऱ्हाडीला. असला होता परशुराम, कुऱ्हाडीला मिशा होत्या महाराज त्याच्या. त्यानं माईची बी बघितली नव्हती, बापाचं बी बघितलं नव्हतं. महाराज उडून टाकले होते सगळे. माहिती कथा दिली, मोठी कथा आहे. आता जाऊ द्या. आपला मुद्दा देवाच्या आवेश अवतार किती झाले? तो बोला की 4. पहिला अंश म्हणा, पहिला, दुसरा अंश अंश, हे म्हणा, दुसरा, तिसरा, चौथा आवेश. किती झाले? 4. राहिले किती? 2. कोणते कोणते? पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण. करुणी संहार, करुणी संहार, करुणी संहार, करुणी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण, रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण, रामकृष्ण हरी. दुर्जनाचा येणे, लक्ष देऊन ऐका, करोनी संहार आणि पूर्ण अवतार रामकृष्ण. हे 4 आणि राहिलेले हे 2. पहिला पूर्ण, 5वा पूर्ण आणि 6वा परिपूर्ण अवतार. लक्षात आलं का नाही? त्याच्यात पूर्ण 2 राम आणि कृष्ण, पण त्याच्यात बी राम पूर्ण आहे, परिपूर्ण नाही. परिपूर्ण नाही, परिपूर्ण अवतार नाही. पूर्ण 2 अवतार झाले. पहिले रामप्रभू हा पूर्ण अवतार, आणि दुसरा एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार अकारले दत्तात्रयाचा आहे पूर्ण अवतार, आणि दुसरा रामाचा पूर्ण. पण रामाचा पूर्ण पण परिपूर्ण नाही. कसला नाही? परिपूर्ण. आणि ह्यात ज्याचा आज जन्म आहे त्याचा अवतार परिपूर्ण अवतार. त्याला परी उपसर्ग लागला. कोणता उपसर्ग? परी. आणि परीचं काम काय? परीचं काम एकच आहे, कुणाच्या बी कमजोऱ्या दाखवायच्या. कुणाचा बी काय दाखवायच्या? कमजोऱ्या दाखवायच्या. मला ही राम आहे, रामाचा अवतार आहे. आपल्याला बोलायला काही वाटत नाही, पण जरा खोलात जाऊन घुसलं ना, रामासारखा कर्ज बाजारी अवतार दुसरा झाला. लय कर्ज म्हणे, लय कर्ज रामावर, मरणाचं कर्ज रामावर. मला सांगा, अहो एखाद्या माणसानं आपण बाजारात भेट झाली, बरोबर आहे का नाही, तर माणूस त्याला एकदा भेट झाली, त्याची ओळख झाली, होय सरपंच, ओळख झाली, तर माणूस त्याला दुसऱ्या बाजारी ओळख नसली तर त्याला चहा पाजते का नाही, या 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 आपलं मागच्या इथून दही पळून दिंडूडला जरी एखाद्यानं मोटरसायकल सोडलं तरी माणूस त्याला काय करते? चहा पाजते. ह्या रामाला, ह्या वानराने बायको हरपली तर आणून देण्यासाठी वानराने पुढे पुढे केलं, साधा चहा पाजला.
अरे तर किती किती द्यावा लागत आहे सरपंचाला विचारा की बाकीच्याच काय बरोबर आहे का नाही निवडणुकीत ह्याच्यात दिदी कसला कुटाणा करावा लागतोय तरी बी गॅरंटी कमी असती त्यांची कळायला लागले का नाही इथं तर महाराज एवढं सहकार्य केलं का नाही केलं बोला की वानराने केलं का नाही केलं चहा पाजला नाही पाजला पूर्ण आहे पण परी नाही परिपूर्ण नाही मला सांग हे बघा एका फसवीनं चांगली गोष्ट आहे का सर चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे का नाही इकडे बघा माझ्या एक तर संन्याशाला मध्ये घालून ह्या रामानं संन्यासी असणाऱ्या हनुमंतराला मध्ये घातलं सांगितलं जा त्या बाईला जाऊन सांग म्हणावं काय त्या ऐरावणामध्ये पडलंय ऐरावणाची कथा त्याच्या पत्नीचं नाव सुलोचना सांगितलं तिला जाऊन सांग काय त्याचं मरण कशात आहे सांग मरतच नव्हता कुणाला पतिव्रत होत बाई सांग म्हणा त्याचं मरण कशात आहे रामाला तुझ्या संग लग्न करायला होतं कुणाला बोला की रामा हनुमंतराय म्हणले बघा बर का मला मध्ये पाडता नको मी आपलं बिगर बायकोचा माणूस आहे जगू द्या मला लईच माणसाला नाद आहे आम्ही जाऊन बसलो महाराज पोरगी बरोबर एखादं चांगलं पोरग बघा नाही तुम्ही बोंबलत फिरतात म्हणून विचार ह्याच्यासाठी बोंबलत फिरत होते आम्ही तुमचे ठेपे तुमच्या पुरील ठेपे आणण्यासाठी बोंबलत फिरत होतोय आम्ही लयच बोलते सहजच उग माणसं एक तर हनुमंतराने सांगितलं मध्ये घालून मला बॉडी पाडू नका नाही म्हणले विचारा जाऊन काय अडचण नाही एकच तिला जाऊन सांगा म्हणाव काय हे बघ मरण ह्याचं कशात आहे सांग मी रामाला तुझ्यासोबत लग्न करायला होतो नासक्या शेतात काय पण एक ध्यानात ठेव म्हणाव ते काय रामाचा आदरातिथ्य झालं पाहिजे थोडा बी अपमान झाला की राम तिथून निघून येते हनुमंतराय पाठीतून निघून गेले म्हणले मरण कशात आहे सांग म्हणले का तुला रामासोबत लग्न करून देतो म्हणले बरोबर का हो त्या बाईनं भोळ्या बाबड्या अण्णा सांगितलं की मरण भोळ्या स्वभावामध्ये आपलं मरण सांगितलं आणि मरण सांगितल्याच्या नंतर म्हणले ठीक आहे आणि हे बघ म्हणले राम येणार तुझे संग लग्न करायला मेकअप वगैरे करून बस आणि हे बघ थोडं बी रामाचा अपमान होता कामा नाही ती म्हणली ठीक आहे कॉट सजून तुला रामानं मधल्यामध्ये कुटाणा केला ही लय दिसते काही माणसाशी सोजवळ पण आतून लय चाटल्या गाठी असतील काही माणसं जेवढं साधं दिसणार सपक दिसणार तसल्याला बारीक नाद असणार लक्षात यायला लागले का नाही स्वयंपाकाशी जाणार असं बोल मीठ नाही मीठ टाक चट भाजी बिघडून द्या मंडपात येऊन बसणार हिथून तिकडे तोंड करणार त्याला बारीक डोळा हाणणार आवाज बिघडून देणार निघून ही नाद सपक तोंडेली गाय तोंडे म्हणतात आपल्याकडे गाय तोंडे त्यांना लय नाद गाय तोंडेली बरोबर आहे का नाही माणसावर तो काय रामासारखा सोजवळ आहे लक्षात आलं का नाही रामाचं बी असंच झालं ना बघा ना तुम्ही आणि मग भुंग्याली आदेश दिला भुंग्याली जाऊन ते कोट काय करून टाका भुंग्यानी रामाचा आदेश कोट मधल्यामध्ये कोरला रामप्रभू गेले या बसा कोट सजवलाय पाय ठोला कीच कोट मोडला माझा अपमान झाला आणि राम निघून गेला ही पद्धत आहे नाही ही पद्धत आहे का वागण्याची सांग असली पद्धत असती का वागण्याची असली चुकीची पद्धत आहे असलं रामानं केलंय का नाही केलं ही चुकी कथा आहे का माझी कथा ही बरोबर आहे का नाही सांगा तो कथा बरोबर आहे का नाही दत्ता महाराज कथाय नाही असं कसं सांगेन उगच काय मला का मार खायचा का उगच काही सांगून कथाय ना तशी पूर्ण आहे पण परिपूर्ण नाही ह्याच्यासाठी चाललंय दुसरी गोष्ट मला सांगा ही वाण आता हे बघा तुम्हाला तर माहिती राम वनवासात होत आणि राम वनवासात असताना जंगलातून चालले हे 15-16 हजार ऋषी मुनी होते 10 इंचा टाण वाढल्या जवळजवळ 16,100 होते म्हणून ऋषी मुनी आणि त्यांची बैठक बसली 60चे काही 70चे काही 80चे एमएच म्हणजे वय त्यांचं बसले आणि चर्चा चालू झाली त्यांची चर्चा काय माहिती का आतापासून कसं बी धकलं पण आता म्हातारपणाला काय पाहिजे आधार पाहिजे की बायकोचा म्हातारपणाला तर आधार पाहिजे का नाही दुसरा म्हणला येडेत का दाढी गळ्यात आली लाजा वाटाय पाहिजे बायकोचा विषय आता काढायला तिसरा म्हणला विषय काढायला कोणी बी काढीन पण 3 कोण आपल्याला येड्या कोण लेकीचं वाटप कराय रिकामाय का पोरीचं चौथा बारीक होता सनकाडीच्या पासा ते म्हणले मी बोलू का उगा
हो म्हणा नाही तर नका म्हणू. माझं वैयक्तिक मत व्यक्त करायला काय अडचण आहे का? पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. हा म्हणले बोल 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 तुझं काय? अरे म्हणले राम प्रभू वनवासात इकडच आहे. म्हणले मग माझ्या कानावर परवा दिवशी खबर आलेली. म्हणले काय? रामाच्या पायानं दगडाची बाई झाली. म्हणले ही असं आहे का? म्हणले हो. म्हणले मग सोपं आहे ना, कुणाच्या पुढे हात पसरायचे आणि कुणाच्या पुरीच्या बापाच्या पाया पडायचे. एक दगड उचलायचा आणि रामावरच्या. मग ज्याला जसली बायको पाहिजे असेल तसला दगड उचलीला. लक्षात यायला लागलंय का नाही? हा, ज्याला अशी जाडची काढते ना अशी बाल उचलायची. लक्षात यायला का नाही? उद्धव भाऊ सारख्याने अशी बाल घ्यायची अशी बरोबर आहे का नाही? हा, हे बरं तांगण्यासारख्यानं चिप घ्यायची चिप अशी. पण काय की चिप वालेलीच बाली भेटलेल्या ती गोंधळच आहे सगळा. लक्षात यायला लागलंय का नाही? तसली बायको पाहिजे असेल तसला दगड उचलायचा. ती 16,100 ऋषी मोर्चा कुणावर? बोला की रामावर डायरेक्ट मोर्चा सुरू झाला. मोर्चा सुरू झाला रामावर. तीच लक्ष्मणानं बाण काढला. ह्यांची बघतोच मला दाढीवाले आमच्यात म्हणला अरे दगड घेऊन हाणते का रामाकडे. राम कृष्ण बघितलं लक्ष्मणाकडे रामानं सांगितलं खाली ठेव वेगळं काम आहे. म्हणजे तू याला कामाचं नाही. राम हसत लागले. रामाचं सुंदर स्वरूप आपलं परीसाठी चाललं हे विसरू नका. रामाचं सुंदर स्वरूप बघितलं आणि शब्द असे वापरायचे होते. रामा आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या. दगडाच्या बायका करून दला ये जोडायचं होतं द्या. की रामाकडची बघत बसले म्हणतात त्यांचा गेअर चेंज झाला. सगळे गेअर रिवर्स मध्ये ड्रायव्हर होऊन बसले आणि म्हणले रामा आम्हाला बायका करून घ्या. प्रभू म्हणले तथाच तू. पण ही आता नाही पुढच्या जन्मात. आणि त्या सगळे ऋषी 16,100 बायका झाल्या. आणि ह्या मुख्य 8 नाही का? लक्षात यायला लागले का? अशा 16,100 लक्षात आलं का नाही? मग स्वतः शब्द दिला ना पण ह्या जन्मात नाही पुढच्या. म्हणजे पूर्ण नाही पण परी नाही. परी का सांगा नाही. आवती हे दत्त महाराज काय तिचं नाव? वामन अवतारातली कथा बळीराजाची रत्नमाला. बहीण का मुलगी? बहीण. ती रत्नमाला कीर्तनच कर की थोड्या वेळ. कशाला एवढा टाइम घालायला लागला असो बरोबर आहे. रत्नमाला अर्ध तर त्यानं सांगितलंय मगापासून. तिथं मी तसंच करू लागला. लक्षात आलं का नाही? इकडे बघा रत्नमाला. वामनानं बटू वेश धारण करून ज्यावेळेला भगवान आले त्यावेळेला ती रत्नमाला पडली त्या वामनाच्या प्रेमात. रत्नमाला वामनाच्या एवढी मोठी बाईन लेकराच्या प्रेमात पडली. आता शेवटी ती प्रेम आहे ती भाव नाही. ती काय कुठेही प्रगट होऊ शकते. तिची अडचण नाही. प्रेम आहे ते भाव नाही कुणावर बी होऊ शकतो. काय अडचण आहे का तिची? हा, आणि 21 वर्षाच्या बायाचं कृष्णावर प्रेम होतं का नाही सांगा बरं? उद्या सांगतील मुंडे महाराज तुम्हाला मुद्दा. की मग ती रत्नमाला पडली वामनाच्या प्रेमात. आणि वामनाच्या प्रेमात पडल्याच्या नंतर इकडे बघा माझ्या लक्ष द्या. लक्ष नाही कळत. तिला वाटलं प्रेम व्यक्त करायचे पण लोक नाव ठेवतील. लोक काय करतील? मग बाई गिअर चेंज केला. बाई म्हणले बाळा मला तुला स्तनपान करायची इच्छा आहे. मला तुला पाजा वाटायले. पेतो का? ही त्याला करायचं होतं हे. ते म्हणलं हो पेतो. बर. ती म्हणली कधी पेतो? हे म्हणला टाइम आल्यावर पेतो. आणि ते टाइम कृष्ण आला. ती रत्नमाला पुतना झाली. ध्यानात बसायला लागले की नाही? आता आजच्या दिवशीच ऐकावं लागेल तुम्हाला. आता ही पुतना झाली आणि मग देव तिला प्याला. ध्यानात बसायला का नाही बसायला लागलं? कळायलंय का नाही कळायला लागलं? हा, म्हणजे पूर्ण अवतार आहे पण परिपूर्ण अवतार नाही. लक्षात आलं का नाही? हा, मग पूर्ण अवतार रामाचा आणि परिपूर्ण अवतार कृष्णाचा. परिपूर्ण अवतार आहे महाराज. कुणाचाच महाग ठुलं नाही. ऋण फेडा माया अवतार केला. अविनाशी आला अवताराचे. विनाशी आला आकाराचे. अविनाशी आला अवतार केला. अविनाशी आला आकाराशी. अविनाशी आला आकाराशी. अविनाशी आला आकार. ऋण फेडा माया अवतार केला. अविनाशी आला आकाराचे. अविनाशी आला आकाराचे. ऋण फेडा माया अवतार केला. अविनाशी आला आकाराशी. अविनाशी आला आकाराशी. आकाराशी आकाराशी
आणि अविनाशी आला आकाराशी. आता तर लक्षात आलं का नाही, कर्जबाजारी का म्हणलो ही प्रमाणे त्याचं ऋण फेडण्यासाठी भगवान कृष्णानं अवतार धारण केला. आणि काहीच नाही, ती सगळी वानर गोपाळ केले. सगळे वानर कोण झाले? गोपाळ झाले. आणि मग गोपाळाला सांगितलं देवानं, हे मागच्या अवतारातलं काय का होय ना, जगलं का नाही जगलात माहित नाही, पण या अवतारात आपलीच पंगत आहे, काही अडचण नाही. बरोबर आहे का नाही? पंगतच आपली यंदा. किती बी खान कसं बी कारण काही टेन्शन नाही, याल तरी यारी लागे. आव घे माझ्या मागे मागे, आजी दे तू पोट भरी आणि पुरे म्हणाल तू वरी. पुरा मनुष्य खायचं. मागच्या अवतारा जरा हाडहाड झालेली तुमची, लक्षात यायला नाही, जरा बेजारी झालेली, त्याच्यामुळे आता पोटभर खा. म्हणजे ती फेडलं. त्या 16,100 साधूंनी शब्द आशीर्वाद दिलेला, त्यातला शब्द दिलेला, ती शब्द पाळला का नाही? बोला की पाळला. म्हणजे मागचं जेवढं बी होतं तेवढं क्लिअर कट केलं महाराज. म्हणून त्यांना म्हणायचं परिपूर्ण अवतार. कसला अवतार? बोला की परिपूर्ण. परी लागला, परिपूर्ण अवतार आहे. कसल्याच बाबतीची त्यांच्याजवळ अडचण नाही. म्हणून पहिलं अवतार घेण्याचं कारण धर्माची संस्थापना, दुसरं काम भक्ता राखी पायापाशी, भक्ताचं रक्षण, आणि तिसरं काम दुर्जनाशी संहारी, दुर्जनाचा संहार केला. कोणता बी अवतार घ्या, राम अवतार आहे. रावण हाणला का नाही हाणला? हो बोला की. रावण झपकीला का नाही झपकीला? सांगा की. झपकीला काटा काढला रावणाचा महाराज, काढला का नाही काढला? सांगा. हा उगा काय सोपं आहे का काय महाराज? मार, रावण मारला. ब्राह्मण होता तो, सामान्य नव्हता, महादेवाचा भक्त होता. कोण? रावण. त्याला नाव ठेवली नाहीत महाराज. सीता रामाची परत आली ही रामाची पुण्याई असेल, पण शुद्ध सीता परत आली की रावणाची चारित्र्यता होती, हे लक्षात ठेवा. त्याचं चारित्र्य होतं. त्यानं अजिबात स्पर्श सुद्धा केला नाही सीतेला. केला का सांगा? कोण होतं आडवाय त्याला? पण नाही, त्याला माहिती मी महादेवाचा भक्त आहे, कलंक लागू देणार नाही. तिकडेच का काय, त्याच्या खोलात गेले लय मोठी कुठं निघते, तिकडे जायचं नाही आपल्याला. मुद्दा एवढाच आहे. बरोबर, आतलंय कुठाने त्याचे. हो वेगवेगळे आहेत ना त्याचे कुठाने. आता काय शास्त्र अर्थ वेगळेच आहेत पुन्हा. हो ही अध्यात्मिक वेगळेच आहेत, रामायणात वेगळंच आहे पुन्हा. आता माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे याचा अर्थ एकच. कृष्ण अवताराच्या दिवशी धारण केला. सक्का मामा सोडला का? बोला की सक्का मामा सोड का? दत्ता महाराजाचा आला नाही म्हणून म्हणायला लागलो मी मोकळ्या मनाला. लक्षात यायला लागलंय का नाही? सक्का मामा झपकीला की झपकीला का नाही झपकीला? बोला. हाणला का नाही हाणला? बोला की. एका मुकीत खाली पाडला होता, सांगितलं की दत्ता महाराजांनी. आता ते छातीवर बसणं तीन तुझी तर म्हणून आता झपकाय सुरू केला. लक्षात यायला लागलं का नाही? 2 झपक्यात मारून टाकला. मारला का नाही? मारला. मामा मारला. मामा परमार्थाला आडवा येतोय, धर्माला आडवा येतोय ना, कुणी बी असू द्या, भुगाच त्याचा, काय अडचण नाही. प्रल्हाद जनक, विभीषणे बंधू, आणि राज्य माता निंदू भरते केली. काय अडचण? धर्माला आडवा यायला लागले. मामा हाणला म्हणून आमचे गुरुजी हमेशा सांगतात, कंस मामा, मारीच मामा, अजून शकुनी मामा, पण मामात मामा, दांडेकर मामा, असं गुरुजी म्हणायचे आमचे. म्हणतात अजूनही म्हणतात दांडेकर मामा. लक्षात आलं? मुद्दा एवढाच आहे आपला. कृष्ण अवतारात मामा उडविला का नाही उडविला? कुणाला सुट्टी दिली